हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. सर गाईज, आज आपण पार्ट 2 शूट करणार आहे पुण्याचा. आज का की मजा नाही केली, कारण की का सगळे थकले होते, तर घरातच रेस्ट केला, घरातच मजा केली. पण आज आपण जाणार आहे पुणे टूरला, तर तुम्हाला बी दाखवू. तर चला बघू काय होतंय. सो फायनली आम्ही आता निघालोय शनिवार वाड्याकडे जाण्यासाठी. सो आपलं फर्स्ट डेस्टिनेशन जे ते फायनली आलेलं आहे. आपण आता पहिले शनिवार वाडा जो आहे पुण्यातला खूप फेमस आहे तिथे आलेलो, आणि इकडे तुम्ही एंट्रन्स पाहू शकता. आम्ही आता याच गेटने मध्ये एंटर झालेलो आहे. आता मध्ये पाहू आपल्याला काय काय बघायला भेटतं. ते बाहेरचा असा काही व्ह्यू येतोय. इकडे पार्किंग आहे आणि हे एंट्रन्स आहे. तुम्ही इथं पाहू शकता शनिवार वाड्यासमोरच एक मोठा आपला तिरंगा लावलेला आहे, आणि हे आहे शनिवार वाड्याचं महाद्वार. तिकीट वगैरे काढून आता या साईडने मध्ये आलेलो आहे, आणि आता मध्ये पाहू, एक्सप्लोर करू काय काय पाहायला भेटतं ते. शनिवार पेठेतील शनिवार वाडा हा पुणे शहरातील एक ऐतिहासिक स्थान आहे. 18व्या शतकात हा वाडा पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवार वाड्याला 17 जून 1919ला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. थोरल्या बाजीरावाने शनिवार वाड्याचे विधान सासवडच्या पुरंदर वाड्याप्रमाणे केले. नारायण दरवाजा. या दरवाजाच्या मागे जांभुळाचं झाड असल्यामुळे या दरवाजाला जांभूळ दरवाजा देखील म्हणतात. त्या काळातील वाड्याच्या सेफ्टीचा नमुना आपल्याला आता पण बघता येतो. शनिवार वाड्याच्या आतमध्ये बागा जसे चिमणबाग, कारंजे, विहिरी, नोकरांची राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातील व्यक्तींचे निवासस्थान असे सर्व वास्तू घटक होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीत शनिवार वाडा आगीत भस्मसात झाला आणि या सर्व इमारतींचे फक्त अवशेष उरले.
सगळीच आम्ही आता शनिवारवाड्यामध्ये आलो आणि ही जी जागा तुम्ही बघताय हे त्यांचं सर्व रेसिडेन्शियल एरिया होता, म्हणजे त्यांचे जे घर वगैरे होते ते इथेच होते. सगळीच आता आमचा जो आहे शनिवारवाडा एक्सप्लोअर करून चाललेला आहे. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनवर, जे की मे बी लाल महाल असेल. सो लेट्स गो. गाईज आपण आता चाललो आहे कसबा गणपती मंदिरात. तुम्ही पाहू शकता हे असं मंदिर आहे श्री कसबा गणपतीचं. चुकीचा आता आपण आलो आहे लाल महाल, जे की एक्झॅक्टली शनिवारवाड्याच्या साईडला आहे. लाल महाल या जागी जिजाबाई यांच्यासोबत शिवाजी महाराज यांचे बालपण व्यतीत झाले असल्याने या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुघलांच्या त्रासाने अपवित्र झालेली जागा जिजाबाईंनी शिवरायांच्या हस्ते सोन्याचे नांगर फिरवून पवित्र करण्यात आली. हीच ती जागा तिथे शाहिस्तेखानाचे बोट शिवरायांनी त्याच्या शरीरापासून वेगळे केले. चुकीचं आता आपण आलेलो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आणि इथे तुम्ही पाहू शकता आज फक्त चतुर्थी आहे आणि इकडे गणेश चतुर्थीसारखी गर्दी झालेली आहे. जसं मुंबईत लालबागचा राजा तसंच पुण्यात श्रीमंत दगडूशेठ. हे मंदिर 130 वर्ष जुने आहे. मंदिरामध्ये सगळीकडे सोनं आणि चांदीने सजावट केलेली आहे. गणपती बाप्पांचं छान असं दर्शन करून आता आम्ही आलेलो आहे तुळशीबागेत. हे जो आहे तुळशीबागेचा गणपती. जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच तुळशीबागेला व्हिजिट करू शकता.